प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। हरे हरे सर्व नामदार भरत गोगावले आगे बढ़ो। युवा सेना अधिकारी विकास गोगावले आगे बढ़ो। महाडमध्ये महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारार्थ दक्षिण रायगड युवा सेना यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात आमदार भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांच्या नवनियुक्त्या करण्यात आल्या, तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। या मेळाव्यात विकास गोगावले यांनी माजी आमदार माणिकराव जगताप यांच्यावर सडकून टीका केल्या। परवाच माजी आमदारांनी या ठिकाणी आमच्यावरती टीका केली। वडील आहेत, सांगण्याचं काम असतं, त्यांचं मार्गदर्शन योग्य द्यायचं काम असतं। या ठिकाणी कुणावर टीका टिप्पणी करायची नसते। परंतु तुम्ही जर का आम्हाला हे मार्गदर्शन करताय, मग तुमच्या वयाचाच असणारा तो मूर्ख माणूस त्याला तरी कळायला पाहिजे की 27 वर्षाच्या मुलावरती आपण किती टीका करायला पाहिजे। आज अनेक कंपनी, अनेक उद्योग या ठिकाणी आपण वाढवतोय। MIDC आपली या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी करते। आज अनेक आरोप या ठिकाणी भंगारच्या माध्यमातून आमच्यावरती होत आहेत। माझं त्यांना खुल्लं आव्हान आहे, आणि जो प्रिव्ही कंपनीचा GM आहे पटारे, त्याचे मालक आहेत महेश बाबांनी, त्यांना पण माझं आव्हान आहे की विकास गोगावले किंवा भरत गोगावले त्यांच्या 1 रुपयाच्या निमित्ताला जरी वशील असो तरी आम्ही राजकारण सोडून देऊ। त्याचं कारण आहे, अरे गाड्या खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची परिस्थिती आहे। आज वाघोली गावची परिस्थिती आपण पाहिली असाल। हे परवा बोलले की भामट्या चोर आमदारांना, परंतु भामट्या चोर बोलायच्या आधी अरे तुझ्या बापांनी काय केलं ते तर सांग लोकांना। वाघोलीच्या लोकांचे सोने दागिने अजूनपर्यंत घाण ठेवलेले आहेत, आणि ते पण पुराव्यासहित विकास गोगावले देईल, हे तुला आज आम्ही सांगतो। त्याचं कारण आहे, हे लोकांचे श्राप लागले आहेत, आणि हे श्राप कधी त्यांना विसरू शकणार नाही आहेत। हे श्राप त्यांच्यावरती कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहेत। वर्षानंतर परत घरी बसवलं, आणि आता जे खासदारकीला उभे आहेत त्यांना पण दुसऱ्यांदा परत घरी लोक बसवणार आहेत। आज आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय, अनेक लोकांची चर्चा आहे, बिपिन दादा नाराज आहे, बिपिन दादा नाराज आहे। असा काही उल्लेख नाही आहे। तो सच्चा हाडामासाचा शिवसैनिक आहे, आणि त्यांनी पत्रकारांना पण मला वाटतं त्या दिवशी स्टेटमेंट दिलं होतं की मी सच्चा आणि कडवट शिवसैनिक म्हणूनच राहणार, मरेपर्यंत शिवसैनिकमध्ये राहणार। आणि या सगळ्या गोष्टीचा उल्लेख करत असताना आज अनेक तरुण आपल्या पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश करतायत। मुद्दाम विकी शिंदेचा या ठिकाणी उल्लेख करतोय, आणि त्याला कालच सांगितलं की तुझा उल्लेख मी भाषणामध्ये करणार आहे। उल्लेख ह्यासाठी करतोय, अरे जर का तुझ्या कार्यकर्त्यांची, तुझ्या माणसाची जर का या माणसाने जर का भांडी घासली होती एवढे वर्ष, जो तुझ्यासाठी राब ह्याचे वडील हा या ठिकाणी कष्ट करत होते, या काँग्रेस पक्षासाठी तू जिथं जातो तिथं तुझ्यासाठी उभे राहत होते, आणि या अशा माणसावरती हल्ला झाल्यानंतर हे माझ्या शिवसैनिकांना बोलतात की माझ्या कार्यकर्त्यांना हात लावून दाखवा, मग तुमचा हात काढतो का नाही। आता विकी शिंदे आमच्यात आणि मोहल्ल्यातली लोक त्यांच्याकडे गेलेले आहेत, 85 काय 60 लोक किंजरोलीतले आलेत का कोण इकडं, आणि नाही का, म्हणजे ही परिस्थिती आहे। परंतु विकी जर का तूच आमच्यासोबत असतास तर खरोखर सगळ्यांचे हात छाटून तुझ्या हातात दिले असते। आमच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी हात लावायची कुणाची हिंमत होत नाही। म्हणून तर ज्या ठिकाणी कुठल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होतो त्या वेळेला विकास गोगावले, भरत शेठ तुमच्यासाठी धावून येतात। आज आपण शिरगावचं प्रकरण पाहत असाल, नाना कदम या ठिकाणी आहे, आमचा जगू रेशीम या ठिकाणी आहे, त्यांना विचारा। माडचे API आपले गिरीसाहेब त्या ठिकाणी पुरावा आहे। आम्ही त्या ठिकाणी फक्त बॅनर बघायला गेलो, त्या माणसाने आमच्या कार्यकर्त्याला शिवी दिली। फक्त विकास गोगावले त्या ठिकाणी बघायला गेला तर लगेच 307 कलम या ठिकाणी आमच्यावरती दाखल झाला, आणि म्हणतो याचे पुरावे आमच्याकडे। अहो माणिकराव, खुल्ला आव्हान आहे, कधी पुरावे सादर करा, राजकारणात निवृत्त घेऊ आम्ही। या अशा खोट्या केसेसला आम्ही कधी घाबरत नाही। आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने एकच वाक्य देतोय की तुमच्यावरती जर का कोणी हात उचलायचा प्रयत्न केला तर त्यावेळेला शिवसेना संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण तुमच्यासाठी या ठिकाणी धावून येऊ।
आज नेहमी बोलत असतात MIDCच्या बद्दल की अनेक कारखाने बंद पडले, अनेक हे झाले. प्रसाद गुरु या ठिकाणी साक्षी आहे की त्यांना त्या ठिकाणी माहिती आहे. परवा निजामपूरच्या सभेमध्ये त्यांची सभा झाली, त्याच्यात 3 पट आपली सभा झाली. आणि त्यांनी सातत्याने त्या ठिकाणी उल्लेख केला की महाडमध्ये या आमदाराच्या माध्यमातून या मुलांची या ठिकाणी दहशत आहे, यांचे कारखाने या ठिकाणी बंद करतायत, बंद पाडलेत. आम्ही त्याला सांगतो की तुम्ही आम्हाला एक तरी कारखाना दाखवा की भरत शेठच्या कारकिर्दीमध्ये आम्ही ॲग्रीमेंट किंवा कंपनीवरती कामगारवरती न्याय होत असताना कारखाने बंद पाडलेत म्हणून. आज प्रिव्हीची आग लागायच्या आधी यांनी या ठिकाणी मोर्चा काढला. मोठ्या संख्येने खाडीपट्ट्यातले माझे सर्व सहकारी आपले मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित होते. पण तो मोर्चा काढल्यानंतर खऱ्या अर्थानं काय भेटलं तर त्यांना भंगार भेटलं. आता किती भेटलं, काय भेटलं ह्याचा पण उल्लेख विधानसभेमध्ये करू आम्ही. आणि ते कुणाच्या नावाने भेटलं? अब्दुल लकडेवाला कोणतरी त्यांचा स्क्रॅपवाला त्याच्या नावाने ते भंगार भेटलं. काय भरत शेठचा कोण माणूस नव्हता किंवा विकासचा कोण माणूस नव्हता तिथं. अहो, जो भंगारवाला देतो त्या कार्यकर्त्याला जगायचं काम तरी तुम्ही करा. ज्यांच्या मुलं तुम्ही आज इथं आहात, ज्या नगरपालिकेमध्ये तुम्ही राज्य करताय, त्याच माणसाला तुम्ही 6 लाखाचं टेंडर 3 लाखामध्ये दिलं. ह्याचं साक्षी आमचे सर्व विरोधी पक्ष नेते, नगरसेवक या ठिकाणी आहेतच. हे कशा करता? आणि मुद्दाम आपला आमच्यावरती भुकत राहायचं की यांनी भंगार घेतला, यांनी हे घेतलं, यांनी ते घेतलं. जे काय आहोत ते आज समोर बसते जनतेच्या आशीर्वादामुळे आहोत. किंवा महाराष्ट्राचे अधिकारी काय मूर्ख आहेत का जो सांगतोय की या रायगड जिल्ह्याचा खासदार सर्वात जास्त निधी खर्च करतोय म्हणजे तो गीते साहेब. आज शेठचं पण नाव या ठिकाणी सर्वात जास्त निधी खर्च करणारा आमदार म्हणून या रायगड जिल्ह्यामध्ये आलेलं आहे. हे कशासाठी येत आहे? ज्या शासनाचा पैसा आपण जनतेपर्यंत या ठिकाणी पोहोचवतोय त्यासाठी नावं या ठिकाणी समोर येत आहेत. आज आपण सर्वजण पाहतोय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब नाही आहे, एवढं तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा.